नमस्कार मंडळी, मी छाया मित्रमैत्रिणी आणि माझ्या सगळ्या ताईंचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देव्हारा हा असतोच। त्यामध्ये आपण आपल्या आराध्यांना स्थापित करत असतो व त्यांची रोज नित्यनेमाने पूजाही करत असतो। पण मंडळी, पूजेसंबंधीचे हे काही साधे सोपे नियम आहेत, हे तुम्हाला माहित आहेत का? आपण जर ह्या साध्या सोप्या नियमांचं पालन करून रोजची जर पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धनसंपत्तीमध्ये वाढ होतेच, पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्गही मोकळे होतात, लक्ष्मी स्थिर राहते आणि यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही। चला तर मग कोणते नियम आहेत ते आपण जाणून घेऊया। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। मंडळी, पहिला नियम असा आहे, देव्हारा हा आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यातच असावा आणि त्या दिशेलाही शक्य नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला, म्हणजे सूर्य उदय होतो त्या दिशेलाही तुम्ही देव्हाऱ्याची मांडणी केली तरी पण चालते। आणि जागेच्या अभावी ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा पूर्व दिशेलाही शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा देव्हाऱ्याची मांडणी करू शकता। दुसरा नियम असा आहे की आपलं मंदिर इतकं उंच पण नसू नये की आपला हात पोहोचणार नाही, किंवा काही ठिकाणी लाकडी छोटंसं मंदिर असतं ते असं वरती टांगून देतात आणि मग पूजा करतात। तर असं न करता आपण एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती ते लाकडी मंदिर आहे ते ठेवायचं आणि मग पूजा करायची। उद्देश एवढाच आहे की आपल्याला खाली बसून पूजा करता यायला हवी, आपल्याला उभा राहून किंवा खुर्चीवर बसून पूजा केलेलं हे चालत नाही। मंदिर बनवतानाच आपण असं बनवायचं की देवांचं जे स्थान आहे ते आपल्या छाती इतकं आलं पाहिजे, जास्त खाली पण नसू नये आणि जास्त वर पण नसू नये, किंवा काहींची सोय नसते देव मांडायची तर ते चौरंगावरती सुद्धा मांडू शकतात। देवांची पूजा करताना नेहमी आसनावर बसूनच पूजा करावी, कारण आपण जर बसायला आसन घेतलं नाही तर आपण जी पूजा केलेली आहे त्याचं फळ सगळं भूमीला प्राप्त होतं। त्यामुळे आपल्याला बसायला आसन घ्यावं आणि मग पूजा करावी। पुढचा नियम असा आहे, आपण देवांची पूजा करताना नेहमी सगळ्यात आधी एक दिवा लावून घ्यायचा आणि मग पूजेला सुरुवात करायची। कुठलीही पूजा करताना आपण दिव्याची पूजा करायची आणि मग पूजेला सुरुवात करायची असते। अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते आणि दिवा लावताना तुम्ही तुळशीला दिवा लावा, देवांना लावा, कुठेही लावा, दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे, तांदळाचं आसन द्यायचं दिव्याला आणि मग दिवा लावायचा असतो। दिवा खाली कधीही ठेवायचा नसतो। आता मी दिवा इथं एक साईडला लावून घेतलाय, तो तांदळावरती नाही ठेवलेला, कारण दिवा हा मला देवांच्या समोर ठेवायचा आहे। नंतर मी तांदळाचं थोडंसं आसन देणार आणि मग दिवा ठेवणार, तर हात लागेल म्हणून मी सध्या दिवा साईडला ठेवलाय आणि नंतर पूजा झाल्यानंतर मी तो दिवा देवांच्या समोर तांदळावरती ठेवणार। पुढचा असा नियम आहे, आपण रोजची पूजा करताना सगळे देव एकाच घंगाळ्यामध्ये किंवा भांड्यामध्ये घेऊन एकाच पाण्यामध्ये देवांना आंघोळ नसती घालायची, कधी एका भांड्यामध्ये एकाच देवाला आंघोळ घालायची आणि ते पाणी पुन्हा दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचं आणि दुसऱ्या देवाला पुन्हा दुसरं पाणी वापरायचं। एकाच भांड्यामध्ये सगळे देव बुचकाळायचे नसतात कधी। जवळ एखादं पातेलं किंवा मोठं भांडं घ्यायचं आणि आपण जी देवाला आंघोळ घातलेली आहे ते पाणी त्या भांड्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा दुसऱ्या देवाला आंघोळ घालायची। असं आपण आंघोळ घालायची असते देवांना। सगळ्या देवांना एकत्र जर आंघोळ घातली एकाच पाण्यामध्ये तर तेही पाप आपल्याला लागतं आणि आपली जी पूजा केलेली आहे त्याचं फळ आपल्याला मिळत नाही। त्यामुळे प्रत्येक देवासाठी वेगवेगळं पाणी वापरायचं आणि आंघोळ घालायची। आणि आंघोळ घातल्यानंतर एका कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे देव, कारण जे पितळेचे देव असतात त्यांना पाण्याचे डाग पडतात आणि ते तसेच राहतात त्यावरती। त्यामुळे स्वच्छ कपड्याने कोरड्या पुसून घ्यायचे आणि मग त्यांना स्थान द्यायचं। पुढला नियम असा आहे, आपण महादेवाची पिंड तर आपल्या मंदिरामध्ये छोटीशी असतेच, तर ती कशी असावी, अंगठ्यापेक्षाही छोटी असावी आणि महादेवांची पिंड ही लाल कपड्यावरती कधीही ठेवू नये। महादेवांना लाल कपडा, लाल फूल, हळदी कुंकू हे लाल काहीच चालत नाही। त्यामुळे आपण अर्धा 1 मीटर जर पांढरा कोरा कपडा जर आणून ठेवला तर त्याचे तुकडे छोटे छोटे करून महादेवांच्या पिंडीखाली आपल्याला ठेवता येतात आणि ते आपल्याला बदलता पण येतात। त्यामुळे पांढराच कपडा आपण महादेवांच्या पिंडीखाली वापरावा। पुढचा नियम असा आहे, आपण पूजेला बसता वेळी कधीही स्वतःला कुंकू लावून घ्यावं आणि मग पूजेला सुरुवात करावी। बिना कुंकू लावता पूजेला बसणं ही मान्य नाही। त्यामुळे स्वतःला कुंकू लावायचं आणि स्वतःला कुंकू लावलेला करंडा वेगळा ठेवायचा आणि देवांना आपण हळदी कुंकू लावतो तो करंडा वेगळा ठेवायचा। आणि आपण देवांना अक्षदा वाहतो तर त्या अक्षदा कधीही अख्खाल्या असावा, तुटक्या अक्षदा कधीही वाहू नये। आपण कलशाखाली सुद्धा अक्षदांचं अष्टदल कमल काढत असतो, अक्षदा ठेवत असतो, त्या सुद्धा तुटक्या नसू नये। आणि आपण देवाजवळ जो पाण्याचा पेला भरून ठेवत असतो किंवा एखाद्या कळशीमध्ये तांब्यामध्ये देवांसाठी पाणी भरून ठेवत असतो तर ते ताजंच असावं
आणि आपल्या इकडे काय रोज ताजं पाणी येत नसतं, 2 दिवसाला 3 दिवसाला हे पाणी येत असतं. त्यामुळे ते शिळं होऊ नये यासाठी काय करायचं, त्या तांब्यामध्ये कलशामध्ये तुळशीचं पान टाकून ठेवायचं, म्हणजे ते शिळं होत नाही पाणी. तुळस ही 5 दिवस शिळी होत नसते, त्यामुळे तुळशीपत्र त्यामध्ये टाकून ठेवावं. आणि जे आपण देवांना पाणी ठेवणार आहोत किंवा कलश स्थापित करत असतो आपण किंवा देवांना आंघोळ घालत असतो, त्या कुठल्याही पाण्याला आपण नखांचा स्पर्श होऊ द्यायचा नसतो. देवांना जेव्हा तुम्ही आंघोळ घालता त्यावेळेस एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि तांब्याने त्या देवांच्यावर पाणी घालायचं, हाताने घालायचं नसतं, जेणेकरून त्या पाण्याला नखांचा स्पर्श होणार नाही. देवाच्या पाण्याला जर नखाचा स्पर्श झाला तर ते पाणी अशुद्ध झालं जातं. पुढचा नियम असा आहे, आपण जे देवांसाठी पाणी भरून ठेवतो ते आपण कुठल्याही धातूच्या भांड्यामध्ये ठेवू शकतो, पण काचेच्या भांड्यामध्ये कधीही ठेवायचं नसतं. पुढचा नियम असा आहे, आपण देवांना रोज दिवा लावताना दिवा स्वच्छ करूनच दिवा लावावा. दिव्यामध्ये तीच वात ठेवू नये, नवीन वात घालावी. आणि वात कशी असावी, 2 वातींची 1 वात केलेली असावी, डबल वातीची 1 वात करायची आणि मग ती वात लावायची असते. असं केल्याने आपल्यावर जे संकट येतात ते दूर झाले जातात आणि रोज आपण वात बदलल्याने आपलं भाग्य सुद्धा उजळायला मदत होते. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण दिवा खाली कधीही ठेवायचा नसतो, थोडेसे तांदूळ ठेवायचे, तांदळावरती हळदी कुंकू वाहायचं आणि मग दिव्याला स्थान द्यायचं, मग दिवा प्रज्वलित करायचा. आणि दिव्यांच्या विषयी अजून एक नियम आहे, दिवा आपण एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये. असं केल्याने आपल्या घरामध्ये अडीअडचणी वाढतात आणि मतभेद हे होत राहतात. त्यामुळे एका दिव्याने दुसरा दिवा कधीही लावू नये. देवांना तुपाचाही दिवा लावला जातो आणि तेलाचाही लावला जातो. तुम्हाला दोन्ही जर दिवे लावायचे असतील तर तुम्ही तुपाचा दिवा देवांच्या उजव्या बाजूला लावायचा आणि तेलाचा दिवा हा देवांच्या डाव्या बाजूला लावायचा असतो. आणि एकच जर लावायचा असेल तर तुम्ही मध्ये लावला तरी पण चालतो. पुढचा नियम असा आहे, तुम्ही जर मंगल कलश ठेवत असाल आपल्या कुलदेवीचा आपल्या मंदिरामध्ये, तर नारळ हा सारखा बदलायची गरज नसते. जेव्हा तुमच्या नारळाला कोंब फुटेल तेव्हा तुम्ही तो काढायचा, एखाद्या शेतामध्ये लावून द्यायचा आणि पुन्हा नारळ तो वाढवायचा, दुसरा नारळ घ्यायचा. आणि जे नागिणीचे पानं, आंब्याचे पानं जर ठेवलेले आहेत आपण, तर ते आपण सारखे ते पण बदलले नाही तरी पण चालतात. 3-4 दिवसातून एकदा ते बदलले तरी चालतात. मात्र स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि मग तेच पानं ठेवले तरी पण आपण चालतं. आणि कलशामधलं पाणी हे तुम्ही रोज बदललं तर खूपच चांगलं, आणि नसेलच जमत तुम्हाला तर तुम्ही 2-3 दिवसातून 3-4 दिवसातून बदललं तरी पण चालतं. कलशामध्ये आपण सुपारी 1 रुपयाचं नाणं ठेवतो, ते पण आपण धुवून ते पुन्हा कलशामध्ये टाकायचं. मात्र आपण छोट्या पेल्यामध्ये छोट्या तांब्यामध्ये पाणी ठेवत असतो, पहा झाकलेलं आहे, ते पाणी आपण रोज बदलायचं असतं. ते पाणी आपण सगळ्या घरातल्यांना थोडं पिण्यासाठी द्यायचं आणि बाकीचं पाणी घरामध्ये शिंपडून द्यायचं आणि पुन्हा ते पेल्यामध्ये पाणी भरून ठेवायचं असतं. आणि ते झाकलेलंच असावं, कारण आपण ते पाणी पित असतो. देवांजवळ आपण जे पाणी ठेवतो छोट्या पेल्यामध्ये, त्यामध्ये देवांची सगळी एनर्जी सामावलेली असते, त्यामुळे ते पाणी खूप पवित्र झालेलं असतं. पुढचा नियम असा आहे, आपल्या घरामध्ये एकाच देवाच्या 3 मूर्त्या किंवा फोटो हे नसू नयेत. एकापेक्षा जास्त जर असतील तर त्या आपण विसर्जन करून द्याव्यात. आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये जास्त मोठ्याल्या मूर्त्या सुद्धा नसू नयेत, कारण आपल्या घरामध्ये 3 इंचापेक्षा मोठ्याल्या मूर्त्या चालत नाहीत. मोठ्याल्या असतात त्या मंदिरामध्ये चालतात, कारण मोठ्या मूर्त्या जर असतील तर त्यांना रोज नैवेद्य, रोज त्यांची नित्यनेमाने पूजा ही झालीच पाहिजे. आपल्याला कुठं बाहेरगावी जावं लागतं, दारं बंद करून जावं लागतं. अडचणी तर सगळ्यांनाच असतात, कधी ना कधी आपल्याला बाहेर जावंच लागतं, दारं बंद करावीच लागतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये 3 इंचापेक्षा मोठाले देव हे चालत नाहीत. देव घेतानाच आपण 3 इंचापेक्षा मोठाले देव घेऊ नयेत. शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये मध्यम उंचीचे देवच असावेत. आणि पुढचा नियम असा आहे, आपल्या घरामध्ये खंडित झालेल्या मूर्त्याही नसू नयेत. खंडित झालेल्या असतील तर त्या आपण लगेच त्यांचं विसर्जन करावं. खंडित झालेल्या मूर्त्या जर ठेवल्या आपल्या घरामध्ये तर आपली प्रगतीही थांबू शकते. पूजा करताना आपण कधीही शांत असायला हवं. शांत राहूनच आपण पूजेला सुरुवात करावी आणि पूजा होईपर्यंत जास्त बोलू पण नये. आणि पूजा करताना आपल्याला कुठले ना कुठले काही ना काही 1-2 मंत्र तर आलेच पाहिजे. बिना मंत्राची पूजा निष्फळ मानली जाते. त्यामुळे आपल्याला 1-2 मंत्र का होईना यायलाच हवेत. काही येत नसेल तर तुम्ही फक्त ओम गण गणपते नमः असं म्हटलं तरी चालेल किंवा ओम नमः शिवाय असं म्हटलं तरी पण चालेल, पण मंत्र हे म्हणायचेच असतात. पुढचा नियम असा आहे, देवांना सुकलेलं फूल कधी वाहू नये. आणि सुकलेले जर फुलं असतील मंदिरामध्ये तर ते आपण लगेच काढून घ्यायचे असतात. आणि देवांना फूल वाहताना आपण जसं की कुंकुमार्चन करतो 3 बोटांनी, त्या 3 बोटांनी देवांना फूल वाहिलेलं खूपच चांगलं असतं. आता 3 बोटं कोणते,
अंगठा, मध्यमा आणि अनामिका या 3 बोटांनी आपण फूल व्हायचं असतं. पुढचा नियम असा आहे, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये तर अन्नपूर्णा देवी ही असतेच. तर अन्नपूर्णा देवी ही तांदळामध्ये ठेवावी. एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा माता ठेवायची. असं केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही. आणि ते तांदूळ जे आपण ठेवलेले आहेत ते आपण 8 दिवसाला 15 दिवसाला बदलायचे. ते तांदूळ ठेवलेले आपण आपल्या तांदळामध्ये टाकायचे आणि दुसरे तांदूळ त्या वाटीमध्ये पुन्हा ठेवायचे आणि अन्नपूर्णा माता पुन्हा त्या तांदळावरती ठेवायची. असं केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी पडत नाही. अन्नधान्यामध्ये कधीही वाढच होते. पुढचा नियम असा आहे, आपल्या मंदिरामध्ये जे आपण देव ठेवतो त्यांच्यामध्ये 1 इंचाचं अंतर का व्हायना असायला हवं. जास्त चिटकून हे देव ठेवत नसतात. देव एकदम जवळ खेटून जर ठेवले तर त्याने सुद्धा आपल्याला दोष लागला जातो. तर हे पहा, 3 बोटांनी आपण कुंकुमार्चन करतो श्रीयंत्रावर. याच 3 बोटांनी आपल्याला फूल व्हायचं असतं देवांना. तर देवांची मांडणी कशी करायची पायरीनुसार तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तर प्रत्येक देवपूजेच्या वेळी मी देवांची मांडणी ही थोडेफार वेगवेगळ्या प्रकारे करत असते. थोडीशी मांडणी मी केंद्रानुसार करत असते आणि थोडीशी मांडणी मी माझ्या मनाने पण करत असते. तर मागच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराज हे वरच्या पायरीवरती होते, पण मी महालक्ष्मीचा जो फोटो आहे माझा नेहमीचा मी तिथं ठेवत असते. तर तो मी वरती ठेवलेला आहे आणि त्या खालच्या पायरीवरती स्वामी महाराज ठेवलेत आणि त्यानंतर स्वामी महाराजांच्या उजव्या बाजूला सगळे पुरुष देवता ठेवलेत आणि डाव्या बाजूला सगळे स्त्री देवता ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता स्वामी महाराजांच्या उजव्या बाजूला जेजुरीचे खंडोबा, भैरोबा, त्यानंतर रक्षक. त्या खालच्या पायरीवरती महादेवांची पिंड आहे, विठ्ठल रुक्मिणीचा मूर्ती आहे, त्यानंतर बाळकृष्ण आहेत आणि स्वामी महाराजांच्या डाव्या बाजूला कुलदेवी आहे, ग्रामदेवी आहे आणि त्यांच्या खालच्या पायरीवरती महालक्ष्मी माता, महालक्ष्मीच्या बाजूला गणपती बाप्पा आणि सगळ्यात खाली श्रीयंत्र. असं मी एक बाजूला पुरुष देवता, एक बाजूला स्त्री देवता अशी सुद्धा मांडणी करत असते. तर प्रत्येक वेळी मी थोडीफार वेगवेगळी मांडणी करत असते. थोडीशी मांडणी केंद्रानुसार करते आणि थोडीशी मांडणी माझ्या मनाने सुद्धा करत असते. तर तुम्हाला ही मांडणी कशी वाटली, माझी माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात शेवटचा नियम तर सांगायचं राहूनच गेलं. सगळ्यात शेवटचा नियम म्हणजे आपण पूजा केल्यानंतर आरती करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. तर आपण आरती सुद्धा केली पाहिजे. तर माझ्या मित्रमैत्रिणी आणि सगळ्या ताईंना माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.